जेव्हा उकळी येते ना मित्रांनो कढीला तेव्हा स्टर करत राहायचं. हे गाडी कोणाची आहे? दुष्काळ आहे मित्रांनो, शेतकऱ्यांचे हाल बेहाल होणार आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की काल आमच्या पिल्लूचं वॅक्सिनेशन झालं आहे आणि आम्हाला एक्सपेक्टेशन होता की ती खूप जास्त रडेल, खूप जास्त त्रास देईल म्हणून. पण आमची पिल्लू इतकी चांगली आहे मित्रांनो की तिने जास्त त्रास नाही दिला. तिला फिवर होता, तिला ताप होता. ताप तर राहतेच म्हणा, सर्वांना येतेच आणि ताप आल्या पण पाहिजेत म्हणतात की हा वॅक्सिनेशन दिल्यानंतर. पण जितका एक्सपेक्टेशन होता त्याच्यापेक्षा थोडा कमीच त्रास दिला. फक्त ती सायलेंट होती, जी मूवमेंट होते रोजचे ते खूप कमी होते आणि ती मोस्ट ऑफ द टाईम झोपलीच होती, म्हणजे सुस्ताही होती तिच्यामध्ये. तर हा एक चांगला प्लस पॉईंट आहे. आणि रात्र पण चांगली निघाली आहे आमची. आता फक्त थोडा हळूहळू रडत. वर्किंग वगैरे संपली आहे, लवकर घरी आलो कारण आज माझी पिल्लूची थोडी तब्येत खराब नव्हती. तर पिल्लूला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि कशासाठी नेतो गाडीमध्ये बसल्यावर सांगतोच मित्रांनो. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहोत आमच्या पिल्लूला घेऊन, कारण आमच्या पिल्लूची काही तब्येत बरोबर आहे नाही. तर तिला घेऊन जातो. साक्षी पण आहे सोबत आणि माझ्या पिल्लूची आई पण आहे. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो. आणि कशासाठी जात आहोत तर व्लॉग पाहत राहा मित्रांनो, तुम्हाला माहितीच होईल की आम्ही पावसाच्या पण काही सांगता नाही साला, जोरात पण नाही आहेत आणि हळू पण नाही आहेत. आता झिमुर पाऊस येत आहे मित्रांनो. एक तर फास्टमध्ये पण नाही आहेत आणि बंद पण नाही होत. एक तर फास्टमध्ये आला तर थांबून जाऊन आणि कमी झाला तर जाऊन, पण काय येत नाही आहे ना. जोरात पण नाहीत, फास्ट पण नाहीत मित्रांनो. हाच एक प्रॉब्लेम आहे. यावर्षी पाऊस नाही पडत आहे म्हणून यावर्षी दुष्काळ आहे मित्रांनो. शेतकऱ्यांचे हाल बेहाल होणार आहेत, पूर्ण हाल बेहाल ऑलरेडी झालेच आहेत मित्रांनो. आणि सरकार काय कर्जमाफी करत नाही आहे. आता कधी करते काय करते आपल्याला आयडिया नाही. करतो म्हणतात, पण सध्या काही अपडेट आला नाही आतापर्यंत. आमचा चेकअप वगैरे झाला आहे आणि आम्ही आमच्या पिल्लूला दाखवलेले आहोत. नॉर्मल आहे ती, काही घाबराची गोष्ट आहे नाही. डॉक्टरने सांगितलं की नॉर्मल आहे म्हणे, तुम्ही जास्त चिंता करा नको म्हणे आणि घाबरा नको म्हणत होते मॅडम. तर तो एक चांगला झाला मित्रांनो. आणि 3 दिवसपर्यंत नॉर्मल फिवर राहते जो वॅक्सिनेशन केल्यानंतर. तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. आणि पाऊस गेलेला आहे पूर्णपणे सध्या. आणि काही दिवसामध्येच तुम्हाला एक चांगली गुड न्यूज मिळेल मित्रांनो माझ्याकडून. म्हणजे खुशीची गोष्ट आहे, खुशीची गोष्ट, अचिव्हमेंट म्हणा किंवा काहीतरी म्हणा नवीन नक्की. कशाची आहे हे गाडी कोणाची आहे मित्रांनो? हे स्वयंपाक बनवत आहेत, आलू वांग्याची भाजी आणि कढीनं वरण बनवत आहेत. का बनवत आहे चिव तू? पुलाव. कसा राहते दाखव पुलाव. बढिया. आणि तू का बनवत आहे का? गॅस पेटवून दाखव ना. गॅस तर बढिया, एक नंबर आहे गॅस. एक अरे बढिया वंडरफुल. किताब आहे का? पुस्तक. आणि हे घडी कोणाची आहे? सगळंच सामान आहे. आम्ही येऊन का तुमच्या घरी जेवण करायला? मित्रांनो, लहानपणी आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला तर हे सगळे भांडे वगैरे नाही मिळाले. म्हणजे मी पण भांडे खेळत होतो माझ्या ताई. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? पण ते असे नॉर्मल खड्ड्याचे. पण आताचे भांडे तर तुम्हाला माहितीच आहेत. हे एक नंबर हे खेळत आहेत सर्वजण, रोजच खेळत आहेत हे. तर मित्रांनो, आज आम्ही बनवत आहोत पुलाव आणि कढी. आणि मेन म्हणजे पुलाव माझी आई बनवत आहे मित्रांनो. इकडे पुलावच्या सर्व मटेरियल काढून झालेलं आहे. इकडे पुलाव माझी आई बनवेल आता आणि कढी बनवतो मित्रांनो मी. आता तुम्ही म्हणत असाल की फक्त हा व्हिडिओ बनवासाठी कढी बनवते. नाही मित्रांनो, मी म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम कढी बनवते. मला कढी बनवणं खूप आवडते. आणि कढी बनवते तर मी ह्या मुक्या नाही काढत मित्रांनो, फक्त मधातून एक कट मारतो. कारण या मुक्या जर तुम्ही सगळ्या मिरच्या टाकाल बिचातून कट मारून, ती इतकी टेस्टी बनते कढी. आता मी हे दही घोरत आहो मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आता कढी बनत आहे. मी लसणाच्या किरल्या पण टाकतो मित्रांनो कढीमध्ये. आणि मेथीचे दाणे टाकतो आणि लसणाच्या किरल्या, कारण त्याच्यानी थोडी टेस्ट चांगली येते आणि चांगली बनते, टेस्टी लागते. तेल कडक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जर मिरच्या तेलामध्ये केल्या तर मिरच्याची टेस्ट पूर्ण तेलात येते आणि कढी एक नंबर टेस्टी लागते मित्रांनो. कधी मला मौका मिळाला तर मी तुम्हाला नक्की माझ्या हातची कढी बनवून पाहिजे, बाहेर घरी नाही. तर मित्रांनो आता फायनली जोडून दाखवलं ना. तर आता फायनली मी दही टाकत आहो मित्रांनो, बघू शकता. थोडीशी 2 चम्मच दही आधी टाकतो, ज्याने तिथं कलर येऊन जाते. आणि मग बाकीशी टाकला बस. आणि मी बेसन थोडा जास्तच टाकतो मित्रांनो, कारण मला कढी आवडते. ही एकदम पातळ कढी राहते ना, तिच्यात मजा नाही.
आणि सोबत पुलाव राहिला तर आणखी एक मजा येते. इकडे माझी आई आता सोबत पुलाव पण बनवत आहे मित्रांनो. इथं पुलावची प्रोसिजर सुरू आहे. कांदे आणि मिरच्या आणि सांबार टाकलेला आहे आणि इकडे दही, इकडे कढी मी बनवतो मित्रांनो. आणि आजची आमची व्हिडिओग्राफर आहेत माझी धर्मपत्नी. मित्रांनो आता मी कढीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि याला मी 5 मिनिट स्टर करत राहतो. म्हणजे आपण घोटत राहायचं, कारण की ज्याने नाही का कढीची टेस्ट बडी आहे आणि जी कढीची डेन्सिटी आहे ती पण चांगली बनते मित्रांनो. भंडाऱ्यामध्ये एक हॉटेल आहे तिथं पाहिलो अशी कढी मी, त्यांनी मला रेसिपी सांगितली होती. तर म्हणजे स्टर करत राहाल म्हणे तुम्ही म्हणे. तर आता चेक करतो मी जशी बनते. बाकी रेसिपी तर माझीच आहे, बाकी वेगळीच. आणि जेव्हा उकळी येते ना मित्रांनो कढीला तेव्हा स्टर करत राहायचं, त्याच्याने बढिया चांगली टेस्ट वाटते कढीची मित्रांनो. पुलाव बनवत आहे आता. बाकी सर्व झालेलं आहे, फक्त आलू टाकायचे बाकी राहिले आहेत. हा बाकी शिजला की मग माझ्या इथं टाकेल तांदूळ. तर मित्रांनो आपला जेवण बनलं आहे, कढी आणि पुलाव आणि सोबत काकडी आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.